निष्ठा हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आणि त्याग? आपण कोणासाठी आपला जीव पणाला लावू शकतो? चला, आज एका अशाच विलक्षण कथेबद्दल बोलूया. हिची सुरुवात तर खूप साधी आहे, पण ती आपल्याला त्यागाच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. तर ह्या कथेची मुळं खूप खोलवर आहेत. पण गंमत म्हणजे तिची सुरुवात होते अगदी आजच्या काळातल्या एका छोट्याशा, साध्या घटनेतून, एका दयाळूपणाच्या कृतीतून, ज्याने एका मोठ्या रहस्याचा दरवाजाच उघडला. कल्पना करा, एक आजारी भिक्षुणी आहे. तिच्या वेदना कमी करण्यासाठी फक्त एकच गोष्ट हवी आहे, नवीन तुपातला भात आणि लाल मासा. आणि सारीपुत्त नावाचे एक ज्येष्ठ भिक्षू तिच्यासाठी हे खास जेवण तयार करण्यासाठी खूप धडपड करतात. हे जेवण तिच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. आता बघा, वरवर पाहता ही एक साधी दयाळूपणाची गोष्ट वाटते, नाही का? पण यामागे खरंच काहीतरी मोठं दडलं होतं का? आणि ह्याच प्रश्नामुळे गुरूंनी त्यांच्या एका पूर्वजन्माची एक अविश्वसनीय कथा सांगायला सुरुवात केली. गुरु काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, बंधूंनो, सारीपुत्ताने राहुलच्या आईची इच्छा पूर्ण करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. त्याने ही आधीही केलंय. आणि बस, या एका वाक्याने वर्तमानाचा धागा थेट भूतकाळाशी जोडला गेला. गुरु आपल्याला एका अशा जगात घेऊन गेले जिथे या कथेची खरी सुरुवात झाली होती. चला तर मग आपण प्रवास करूया थेट बनारसच्या प्राचीन राज्यात. पण गंमत म्हणजे हे फक्त माणसांचं राज्य नव्हतं. तिथे कावळ्यांचं एक मोठं सुसंघटित राज्य होतं. आणि त्यांचे राजे कोण होते? तर स्वतः बोधिसत्व. तर या कावळ्यांच्या राज्यात 3 मुख्य पात्र होती, ज्यांच्या भोवती ही सगळी कथा फिरते. एक होता राजा सुपात, म्हणजे सुंदर पंख. दुसरी होती राणी सुफासा, म्हणजे कोमल. आणि तिसरा, जो या कथेचा खरा नायक आहे, तो म्हणजे सेनापती सुमुखो, अर्थात सुंदर चोच. एकदा काय झालं, राणी सुफासा राजेशाही स्वयंपाकघरावरून उडत होती आणि तिला राजाच्या जेवणाचा इतका अप्रतिम सुगंध आला ना, की तिच्या मनात एक तीव्र अनावर इच्छा निर्माण झाली. ही साधी भूक नव्हती बरं का, ही एक जीवघेणी तळमळ होती. तिला वाटू लागलं की जर ते अन्न मिळालं नाही तर ती मरेलच. आता विचार करा, राज्यावर केवढं मोठं संकट आलं होतं. राणी म्हणत होती, मला राजाचं तेच जेवण खायला हवंय, नाहीतर मी मरणार. पण तिची ही इच्छा पूर्ण कशी करायची? मानवी राजाचं जेवण मिळवणं म्हणजे तर मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं होतं. जेव्हा सगळेच हताश झाले होते, तेव्हा ह्या कथेचा खरा नायक पुढे आला, सेनापती सुमुखो. त्याने एक अशी धाडसी योजना आखली की ज्यामुळे राणीचा जीव तर वाचणार होता, पण त्यात त्याचा स्वतःचा जीव जाण्याचा पूर्ण धोका होता. आणि त्याची योजना ऐकण्यासारखी होती. बघा, पहिला टप्पा, शहरात सगळीकडे टेहळणीसाठी कावळे लावायचे. दुसरा, अन्न घेऊन जाणाऱ्यावर अंगणातच हल्ला करायचा. तिसरा, असा काही गोंधळ घालायचा की त्याच्या हातातून ताटल्या खाली पडल्या पाहिजेत. चौथा, मग वेगवेगळ्या तुकड्यांनी पटकन भात आणि मासे उचलून पळ काढायचा. पण 5वा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा होता स्वतःचं बलिदान. हो, सुमुखोला हे पक्क माहीत होतं की इतरांना पळून जाता यावं म्हणून त्याला स्वतःला पकडून द्यावं लागेल. आणि झालेही तसंच. योजना अगदी तंतोतंत यशस्वी झाली. गोंधळात बाकीचे कावळे राणीसाठी अन्न घेऊन पसार झाले आणि आपला शूर सेनापती सुमुखो त्याने स्वतःला पकडून दिलं. आता त्याचा सामना होता थेट मानवी राजाशी. इथून पुढे कथा एक जबरदस्त वळण घेते. विचार करा, एका बाजूला एक छोटासा कावळा आणि दुसऱ्या बाजूला एक बलाढ्य मानवी राजा. हा सामना फक्त 2 जीवांचा नव्हता, तर 2 वेगवेगळ्या निष्ठा आणि कर्तव्यांचा होता. राजा तर संतापला होता. तो म्हणाला, तू माझा अपमान केलास, माझी ताटलीही फोडलीस, स्वतःचा जीव वाया घालवलास. पण सुमुखोचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. तो म्हणाला, मी हे माझ्या राजाचा आदर करण्यासाठी केलं, माझ्या राणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं. मी माझा जीव माझ्या राजासाठी समर्पित केला आहे. राजाच्या नजरेत तो चोर होता, पण त्याची कृती, ती तर सेवा आणि त्यागाच्या एका महान विचारातून आली होती. तो राजाला काय म्हणाला बघा, माझ्या स्वामींनी मला इथे पाठवलंय आणि माझ्या राजाचा आदर करतो म्हणूनच मी त्या माणसाला जखमी केलं. यावरून त्याची निष्ठा किती अढळ होती हे कळतं. तो फक्त एक सैनिक नव्हता, तर तो एक असा दूत होता जो आपल्या राजाच्या आदरासाठी आणि कर्तव्यासाठी जगत होता. आणि मग जे घडलं ते अगदी अनपेक्षित होतं. कावळ्याला शिक्षा देण्याऐवजी राजा इतका भारावून गेला. तो म्हणाला
की ज्या लोकांना मोठी मोठी गावं इनाम म्हणून मिळतात ते सुद्धा या एका कावळ्या इतके निष्ठावान नसतात. राजाने त्याचा सन्मान केला, कारण त्याला कळून चुकलं होतं की खरी निष्ठा ही संपत्तीत नाही तर अशा त्यागात असते. आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया. गुरूंनी ही सगळी कथा सांगितली आणि मग त्यांनी या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा उलगडला. त्यांनी भूतकाळाला वर्तमानाशी जोडलं आणि त्या सगळ्या पात्रांची खरी ओळख सांगितली. आणि इथेच सगळं रहस्य उलगडतं. तो निष्ठावंत सेनापती सुमुख हो, तो दुसरा तिसरा कोणी नसून आजच्या काळातला तोच दयाळू भिक्षू सारीपुत्त होता. आणि कावळ्यांचा राजा ते स्वतः गुरु होते. तर तो मानवी राजा तो होता शिष्य आनंद. म्हणजे बघा, ती निष्ठेची भावना इतकी खोल होती की तिने अनेक जन्म पार केले होते. आणि तुम्हाला माहितीये, त्या एका कावळ्याच्या त्यागाचा आणि निष्ठेचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्याने दिलेली शिकवण तब्बल 700 वर्षे त्या राज्यात एक आदर्श म्हणून पाळली गेली. एका कृतीने अक्षरशः इतिहास घडवला. म्हणूनच सुरुवातीला जे भिक्षूचं दयाळूपणाचं कृत्य वाटत होतं ते तितकंच साधं नव्हतं. ते तर अनेक जन्मांपूर्वी केलेल्या एका महान त्यागाचं, एका अढळ निष्ठेचं प्रतिबिंब होतं. एक अशी निष्ठा जी आजही जिवंत होती. ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. असं कोणतं कारण आहे ज्यासाठी आपण आपलं जीवन समर्पित करू? आपल्या आयुष्यात असं काही आहे का ज्यासाठी आपण त्या कावळ्याच्या सेनापतीप्रमाणे आपलं सर्वस्व पणाला लावू शकू? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?